विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आता आपण मुंबई पोलीस भरतीच्या लेखी पेपरच्या प्रतीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी आहात। पुण्याचा जो 22 तारखेचा पेपर झाला त्यामध्ये लक्षात आलं की जीके आणि जीएस यामध्ये विद्यार्थ्यांचे भरपूर कन्फ्युजन झाले आणि मुंबईच्या पेपरचा जो ट्रेंड असतो त्यामध्ये 101% जीके जीएस जास्त प्रश्न विचारले जातात। म्हणजे सरासरी जर आपण पाहिलं तर 30 ते 40 क्वेश्चन हे जीके जीएस वरती 100% आपल्याला विचारले जाणार। यामध्ये चालू घडामोडीमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी सुद्धा विचारल्या जाणार आहेत आणि म्हणून आपण आपल्या या YouTube चॅनेलवर दररोज महत्त्वाचे जे क्वेश्चन आहेत, जे बीट पॉइंट आहेत जीकेचे ते घेणार आहोत। तर आज आपण आंतरराष्ट्रीय घडामोडीमधले टॉप 25 क्वेश्चन पाहणार आहोत। चला आपण लगेच चालू करूया। बघा, पहिला क्वेश्चन आहे आजचा, फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणता पक्ष विजयी झाला? तर मित्रांनो याचा आन्सर आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP। बांगलादेशची निर्मिती 1971 ला झाली आहे। भारताने त्यासाठी पाकिस्तान सोबत युद्ध केलं। पूर्वी बांगलादेश पाकिस्तानचा पूर्वेचा भाग होता आणि 1971 ला बांगलादेश वेगळा झाला। इंदिरा गांधी त्यावेळेस पंतप्रधान होत्या। दुसरा प्रश्न बघा, बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर तारिक रहमान हे बांगलादेशचे नवीन पंतप्रधान आहेत। बघा, बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर खालिदा जिया या पहिल्या पंतप्रधान होत्या। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान कोणत्या रेषेच्या वादावरून संघर्ष चालू आहे? ड्युरांड रेषा, जी पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेदरम्यान आहे। त्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्तपणे हल्ले करण्यासाठी कोणतं ऑपरेशन चालू केलं? पुण्यामध्ये 22 तारखेच्या पेपरला प्रश्न आला होता की खालीलपैकी कोणत्या कोणत्या देशांदरम्यान युद्ध चालू आहे? बऱ्याच जणांचा तो प्रश्न चुकला, कार्यक्रम गणला का? तर आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की अमेरिका आणि इराण युद्ध चालू आहे, इस्रायल आणि इराण युद्ध चालू आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, रशिया युक्रेन हा कार्यक्रम सुद्धा अजून मिटलेला नाही, मधनाधनं ठिणगी पडतच आहे। म्हणजे एवढी युद्ध चालू आहेत। आता महत्वाचा विषय आहे की अमेरिका आणि इस्रायल या दोघांनी मिळून इराणवर हल्ला केला, पण ते जे ऑपरेशन होतं, ज्या ऑपरेशन मध्ये खामेनी मारले गेले किंवा इराणचा चक्काचूर करण्याचा जो कार्यक्रम हाती घेतलेला, त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन लायन रोवर। 101% मुंबई पोलीसला प्रश्न येऊ शकतो। ऑपरेशन लायन रोवर आपल्या लक्षात राहायला पाहिजे। आयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर इराणचे नवीन सर्वोच्च सुप्रीम लीडर कोण झाले? त्यांचे चिरंजीव जे मोस्ताबा खामेनी ज्यांचं नाव आहे ते आता तिथे सुप्रीम लीडर म्हणून आहे। हा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे। पुढचा प्रश्न पाहूया। ऑक्टोबर 2025च्या युद्धादरम्यान करारानंतर इस्माईल गाझा दरम्यान नवीन सीमारेषेला, आता गाझा ही जी पॅलेस्टीन आणि इस्रायल यांच्यामध्ये सुद्धा खूप मोठा संघर्ष आहे। इस्रायल युद्धासाठी प्रसिद्ध असणारा देश आहे, कारण इस्रायलच्या चारही बाजूला शत्रू राष्ट्र आहेत आणि त्यातही इस्रायल लढत राहतो। हे इस्रायलचं फार मोठं वैशिष्ट्य आहे। हरकत नाही तर इस्रायल गाझा हा जो आपल्याला माहित आहे की गाझा पट्टी हा जो हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये जे काही युद्ध सुरू होतं आणि त्या गाझा पट्टीवरून होतं आणि त्यामध्ये ब्ल्यू लाईन ही जी सीमारेषा आहे ती नवीन त्या ठिकाणी आहे। ह्याच्या ब्ल्यू लाईन वगैरे वेगवेगळ्या देशांच्या दरम्यान या लाईन्स असतात, ह्या सीमारेषा असतात, बॉर्डरची नावं असतात। आता बघा, महत्वाचा विषय, डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक शांततेसाठी कोणता उपक्रम चालू केलेला आहे? आता डोनाल्ड ट्रम्प आणि जागतिक शांतता दोन्ही गोष्टी विरोधात आहेत, पण तरी सुद्धा हरकत नाही, त्यांनी एक प्रकल्प हाती घेतलाय। त्यांना वाटतं जगात शांतता पसरली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जो प्रकल्प हाती घेतलेला आहे बोर्ड ऑफ पीस। या बोर्ड ऑफ पीस मध्ये आपण भारत सुद्धा त्या ठिकाणी सभासद आहोत, सहभागी आहोत आणि या बोर्ड ऑफ पीस चे अध्यक्ष दस्तूर खुद्द डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि त्यांना जगात शांतता प्रस्थापित करायची आहे। आता हे कितपत पटतंय आपल्याला हे आपल्याला माहित आहे, परंतु हरकत नाही जर प्रश्न आला की बोर्ड ऑफ पीस चे अध्यक्ष कोण, तर डोनाल्ड ट्रम्प, आणि याचा उद्देश आहे जगात शांतता पसरवायची आहे। महोदयांनी जगाची वाट लावली आहे, पण तरी सुद्धा त्यांना जगात शांतता पसरवायची आहे। हरकत नाही, पुढे येऊ आपण। चला पुढच्या प्रश्नाकडे। जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी जानेवारी 2026 मध्ये भारताचा दौरा केला। जर्मनीचे चान्सलर आहेत ते आणि ते भारतात आलेले आहेत दौऱ्यासाठी 2026 मध्ये। तर हा किती वर्षांच्या राजनैतिक संबंधाचा संदर्भातला दौरा होता?
तर 75 वर्ष. जर प्रश्न आला की जर्मनी आणि भारत यांच्या राजनैतिक संबंधांना नुकतीच किती वर्ष पूर्ण झाली, तर 75 वर्ष पूर्ण झाली. ठीक आहे. चला, जर्मनीचे जे चान्सलर आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कोणत्या आश्रमाला भेट दिली? काय उत्तर येईल? साबरमती आश्रम. पटापट या ठिकाणी प्रश्न पाहतोय आपण. ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीस च्या कार्यकारी मंडळात कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचा समावेश आहे? तर ते आहेत अजय बंगा. बोर्ड ऑफ पीस मध्ये ते सहभागी आहेत. ठीक आहे. न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर कोण? तर आहे जोहरान ममदानी. ठीक आहे. तिथे मुस्लिम कम्युनिटी कमी आहे आणि त्या ठिकाणी महापौर हे जोहरान ममदानी आहेत. जर प्रश्न आला तर माहिती असावं. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ग्रेट निशान हा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या देशाकडून मिळाला? ठीक आहे. तर तो आहे इथिओपिया. आणि याच्याशी रिलेटेड अजून एक सांगतो, इस्रायलने सुद्धा मेडल ऑफ नेसेट हा त्यांच्या संसदेमधला सर्वोच्च पुरस्कार त्यांच्या देशातला इस्रायलने दिलेला आहे. ओके. इस्रायल हा महत्वाचा पार्ट आहे, सध्या चर्चेचं नाव आहे. आणि जर प्रश्न आला तर आपल्याला माहिती पाहिजे तिथले पंतप्रधान नेत्यान्याहू आहेत. ओके. आणि तिथे त्यांनी पुरस्कार मोदींना दिलेला आहे, मेडल ऑफ नेसेट हा इस्रायलने दिलेला आहे. आणि जर हा जो सर्वोच्च नागरिक ग्रेट निशान हा इथिओपियाने दिलेला आहे. चलो, मोदींना वेगवेगळे पुरस्कार मिळतच असतात. जवळपास 29 पुरस्कार वेगवेगळ्या देशांमधून सन्माननीय मोदी साहेबांनी मिळवलेले आहेत. तेही एक रेकॉर्ड. जर प्रश्नाला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे भारतातले पहिले पंतप्रधान कोण? त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. आणि लेटेस्ट पुरस्कार मिळालेला आहे इस्रायलकडनं. साहेबांना पुरस्कार मिळाला आणि तिसऱ्या दिवशी धमाका चालू झाला. ओके. चलो, संयुक्त राष्ट्राचे रस्ते सुरक्षेसाठी विशेष दूत कोण आहेत? भारतात मोहीम सुरू केलेली आहे. त्याचं उत्तर आहे जीन टॉड. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. व्हेनेझुएलाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाकडे पदभार सोपवण्यात आलेला आहे? सो ते आहेत डेस्ली रॉड्रिग्ज. व्हेनेझुएला पूर्ण अमेरिकेच्या कंट्रोलमध्ये आलेला आहे आणि डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी तिथल्या तेल उद्योगावरती डोळा ठेवून कंट्रोल मिळवलेला आहे. आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की भारत आता व्हेनेझुएलाकडनं तेल घेणार, इनडायरेक्टली अमेरिकेकडनं तेल घेणार, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. आणि जागतिक शांतता पसरवायला निघालेली आहेत. हरकत नाही. चलो, युरोझोनचा 21वा सदस्य देश कोण ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे बल्गेरिया. ओके. पुढच्या प्रश्नांकडे वळू बाळांनो. भारत आणि युरोपियन दरम्यान झालेल्या मुक्त व्यापार कराराला काय नाव देण्यात आलेले आहे? त्याचं उत्तर आहे मदर ऑफ ऑल डील्स. मदर ऑफ ऑल डील्स. ओके. लक्षात ठेवा. भारत आणि युरोप मुक्त व्यापार करारासाठी किती वर्षापर्यंत चर्चा चालू होती? 18 वर्षापर्यंत चर्चा चालू होती. त्यानंतर ते आउटपुट निघालेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आयात शुल्कात किती टक्के वाढ जाहीर केली? तर आता 15% पर्यंत साहेब येऊन पोहोचलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले 15% आयात शुल्क किती दिवसांसाठी लागू असणार आहे? 150 दिवसांसाठी लागू असणार आहे. हळूहळू कमी येत आहेत. जसा जसा तिथल्या कोर्टाने सुद्धा, तिथलं जे काही सर्वोच्च न्यायालय आहे अमेरिकेचं, त्यांनी सुद्धा ठणकावलं साहेबांना की हे चुकीचं करताय म्हणून. तरी पण जागतिक शांतता पसरवायला निघालेले साहेब ऐकत नाहीत कोणाचं. बघा, भारत EU व्यापार करारात भारताने कोणत्या क्षेत्राला सवलतीमधून वगळलेलं आहे? ठीक आहे. तर कृषी आणि दुग्धजन्य पदार्थ हा एक महत्वाचा पार्ट लक्षात घ्या. त्यानंतर फोर्ब्स 2026च्या अहवालानुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? आपल्याला माहित आहे फोर्ब्स यांचा दरवर्षी एक अहवाल निघतो आणि जगातल्या श्रीमंत व्यक्तींची यादी फोर्ब्स या संस्थेकडनं जाहीर केली जाते. आणि त्यामध्ये जगातील सर्वात श्रीमंत आहेत एलॉन मस्क. आपल्याला माहिती पाहिजे, एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत. ठीक आहे. चलो, आता यामध्ये पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. ऑक्सफर्ड वर्ल्ड ऑफ द इयर 2025 कोणत्या शब्दाला घोषित केलं गेलं? म्हणजे एक असा शब्द असतो तो वर्ल्ड ऑफ द इयर, वर्षातला शब्द म्हणून घोषित केला जातो. ते आहे रेज बेट. हा शब्द वर्ल्ड ऑफ इयर म्हणून घोषित झालाय गेल्या वर्षी 2025. संयुक्त राष्ट्र महासभेने 2027 हे वर्ष कशासाठी घोषित केलेलं आहे? आपल्याला माहित आहे संयुक्त राष्ट्र महासभा हे पुढच्या वर्षीच एक स्लोगन तयार करून, एक मोटो ठेवून घोषित करत असतं पुढचं वर्ष कशावरती
काम करेल. सो 2027 हे कशावरती काम करणार आहे? आंतरराष्ट्रीय शाश्वत आणि लवचिक पर्यटन वर्ष. लवचिक पर्यटन वर्ष. इकडचं विमान तिकडं पडलं पाहिजे, तिकडचं विमान इकडं पडलं पाहिजे, हा त्याचा उद्देश असेल. विनोदाचा भाग बाजूला सारो, मुद्द्यावर या. चला, ग्रोक या AI चॅटबॉटवर बंदी घालणारे जगातील पहिले देश कोणते? एक लक्षात घ्या मित्रांनो, AI चा कार्यक्रम सध्या लय जोरात चालू आहे आणि या AI वरती प्रश्न 100% विचारले जातात. चॅट जीपीटी कोण चालवतं? तर ओपन AI चालवतं. पुण्याला प्रश्न आला होता की या चॅट जीपीटी मधला जो जीपीटी आहे, ठीक आहे, त्याचा लॉंग फॉर्म, सो तो प्री ट्रेंड, हा त्या पीचा अर्थ आहे प्री ट्रेंड, आणि तिथं बरेच कार्यक्रम घडले बऱ्याच जणांचे. हरकत नाही, तुमच्याकडे हे नॉलेज असलं पाहिजे. आता मुद्दा हा आहे की ग्रोक या AI चॅटबॉटवर बंदी घालणारे जगातील पहिला देश कोण आहे किंवा पहिले देश कोण आहेत? तर इंडोनेशिया आणि मलेशिया. जागतिक घडामोडी मित्रांनो, तुम्हाला वाटेल जागतिक घडामोडी का गरजेच्या? 2021चा पेपर बघा मुंबईचा, मुंबई CP मध्ये जागतिक घडामोडीवर प्रश्न विचारले आणि आम्ही महाराष्ट्र आणि भारत वाचत होतो आणि प्रश्न आले जागतिक घडामोडीवर. कार्यक्रम गणला, भले भले घायला आले. ठीक आहे, आपण तर कोण नाही, ठीक आहे, हरकत नाही. म्हणून हा प्रयत्न चालू आहे. आता चुकून जर प्रश्न आले ना तर तुमचे मार्क नाही गेले पाहिजेत बाळांनो. लय मेहनत केली ना तुम्ही, गेले वर्ष 2-2 वर्ष, 3-3 वर्ष, 4-4 वर्ष पळू 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 तुमचे पाय पाक गळे, तरीही तुम्ही पळायचे थांबले नाहीत. तुमच्या मेहनतीला दाद दिली पाहिजे पोरांनो. आणि मुंबईच्या मैदानावरती भर उन्हात जाऊन तुम्ही मार्क मिळवलेत. पेपरला तुम्ही क्वालिफाय आता होणार आहे आणि पेपरमध्ये 1-1, 2-2, 3-3 मार्क लय महत्वाचे असतात. एका मार्कानं जर रिझल्ट राहिला ना तर त्या पोराला किंवा त्या पोरीला काय वाईट वाटतं ना, हे मला माहित आहे ना. म्हणून आज इथं उभा आहे मी. ओके, तुमच्यासाठी उभा आहे, लक्षात ठेवा. चला, कोणत्या देशामध्ये 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यात बंदी घालण्यात आलेली आहे? खरं तर आमच्यात घातली गेली पाहिजे, पण अजून घातली नाही आम्ही. फ्रान्सनं घातलेली. ओके, चलो पुढचा प्रश्न घेऊ आपण. अमेरिकेने चीनवरील खनिज अवलंब कमी करण्यासाठी कोणता प्रकल्प चालू केलेला आहे? फार देश हुशार आहे अमेरिका. अमेरिकेने काय केलंय? खनिज साठी चीनवर अवलंबून राहायचं नाही म्हणून त्यांनी प्रोजेक्ट व्हॉल्ट चालू केलाय. प्रोजेक्ट व्हॉल्ट. अमेरिकेने सध्या बरेच प्रोजेक्ट हाती घेतलेले आहेत. जगाचा सुपडा साफ करण्याचा कार्यक्रम अमेरिकेने सध्या हाती घेतलाय आणि त्यामध्ये प्रोजेक्ट व्हॉल्ट पण हाती घेतलेला आहे. रशियाने 5व्या पिढीचे नवीन लढाऊ विमान कोणते पहिले उड्डाण होणार आहे? कोणते आहे ज्याचे पहिले उड्डाण होणार आहे? तर आता बघा, सुखोई 75 चेकमेट हे नाव आहे. 5वी जनरेशन आहे. ओके, म्हणजे रशिया एक सुसज्ज आणि रशियाकडे जबरदस्त फोर्स आहे. जगातील एक लढाऊ आणि लढवय्या देशांपैकी एक स्ट्रॉंग असणारा देश. प्रचंड टेक्नॉलॉजी आहे आणि यामध्ये 5व्या पिढीचं लढाऊ विमान. आजकाल लढाई म्हटलं ना की फक्त एअर स्ट्राईक, हवेतनं कार्यक्रम होतो. ओके, त्याच्यामुळं हा जो लढाऊ विमानांचा पार्ट आहे तो लय महत्वाचा आहे. सुखोई 75 चेकमेट हे नाव आहे, लक्षात ठेवा. चला, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ISA चे मुख्यालय कोठे आहे? गुरुग्राम, भारत. ओके, म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि आमच्याकडे मुख्यालय आहे. मला वाटतं हे पहिल्यांदा होत आहे आणि अशा काही महत्वाच्या घडामोडी महत्वाच्या आहेत. सो गुरुग्राम मध्ये भारतात आहे बाळांनो. 2026 साठी जगातील सर्वात सुरक्षित एअरलाईन म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेलं? हे लय महत्वाचा मुद्दा आहे. कारण कुठल्या एअरलाईन मध्ये, एक लक्षात घ्या, विमानात बसणं आपल्या हातात आहे पण विमानातनं उतरणं हे वरच्याच्या हातात आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं विमानात बसायचा कार्यक्रम आजकाल लय डेंजर होत चाललेला आहे. आपण लय सुखी आहे की आपण कसल्या नादाला लागत नाही, हरकत नाही. पण अनेक लोक आहेत त्यांना इलाजच नाही. विमानात बसल्याशिवाय त्यांचा कार्यक्रमच चालत नाही. त्यांच्यासाठी रोजचं टेन्शन आहे. ओके, आपल्यासाठी जे स्वप्नवत आहे ना ते इतरांसाठी टेन्शनचं काम आहे. त्यामुळं विमानात मला बसायचं आहे आणि मी कधी विमानात बसल हे डोक्यात आता कुणी घ्यायचं नाही. आपण जमिनीवर आहे, लय सुखी आहे. असू द्या, हरकत नाही. 2026 मध्ये जगातील सगळ्यात सुरक्षित एअरलाईन कोण आहे? तर एतिहाद एअरवेज. एतिहाद एअरवेज लय टॉप क्वालिटीचं काम आहे आणि लय लय रेट पण हाय आहे. त्यामुळे विचार करायचा नाही आपण. ओके, चलो. सो अशा पद्धतीनं महत्वाचे 25 क्वेश्चन तुमच्यापर्यंत पोहोचले. बर, हे प्रश्न फक्त आजच नाही, रोज तुमच्यापर्यंत येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मित्राला महाराष्ट्रात जो पण कोण तयारी करतोय ना आणि जो पण मुंबई पोलीसचा पेपर देणार आहे त्या प्रत्येक ताईकड आणि त्या प्रत्येक दाद्याकड हे लेक्चर गेलं पाहिजे. चॅनलला पटापट सबस्क्राईब करायचं, झपाझप फॉलो करायचं आणि लेक्चर वाटलं कसं
प्रश्नांची क्वालिटी कशी आहे हे कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. बरं, इतकंच नाही, याची जी पीडीएफ आहे ना, ही पीडीएफ आपल्या ऍपवर फ्री मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर मी इथे लिंक मध्ये खाली आपल्या ज्ञानपीठ अकॅडमीच्या ऍपची लिंक पाठवतो डिस्क्रिप्शन मध्ये. तुम्ही पटापट ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री मटेरियल मध्ये सगळ्या अपडेटेड पीपीटी, पीडीएफ हे सगळे प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत. चला भेटूया उद्या परत. ऑल द बेस्ट.